तो हे गाईज गुड आफ्टरनून. तुम्हाला तर माहिती आहे आज आपल्या शॉपची ओपनिंग आहे आणि आज आहे 1 ऑक्टोबर. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या दिवसासाठी भरपूर जण आम्ही सगळेजण शुभमुहूर्ताची वाट बघत होतो आणि तो शुभमुहूर्त आज आलाय. सो माझी गाडी तर नाही इथे, तर मी आज विको गाडी घेऊन चालले आमची जी कामाची नेहमीच आमच्या इथे. आईने तर सगळं आणले, वेपर वगैरे सगळं केली बिली आवरी आणल्या. तुला बोललो ना आई केली नको बाबा बाबा इकडं बघ आका दुकान खोलला तुम्ही तर कोणी आणला चांगला अगं आई डेंजरस तू दुकान यार. आईला फक्त बिस्लेरी सांगितलं आईने सगळं थम्सअप बिम्सअप सगळाच आणला. इकडे बघ बाबू इकडे बघ आईने दुकान खोलले आतमध्ये दुकान डायरेक्ट. सगळ्यांची तयारी वगैरे होत आहे आता तर निघणार आहेत आणि मला लवकर जायचं होतं पण लवकर काय भेटलंच नाही. आम्ही सकाळपर्यंत दुकानाचं कामच करत होतो. सकाळच्या 7-8 वाजता घरी आलो मी, तर पूर्ण रात्रभर. म्हणून मी आता उठलो, दुपारच्या 2 वाजलेत. आता निघतो मी, पोरांना पाठवलंय माझी गाडी घेऊन पुढे. तर आता आम्ही सगळेजण निघतो. मी चाललो पहिला इको गाडी घेऊन माझी, फुलं बिलं हार वगैरे पाट वगैरे घेऊन पूजा करायची नंतर त्याच्यासाठी आम्ही निघतो आता. का जीविका तू नाही अजून तयारी केली कधी? जीविका मग कशी करते? अरे जास्त येत नाही ना इकडे येत नाही म्हणून का लाजते? कितवीला आता तू? 6वीला. या जॅकेट मध्ये तर मला जाम गरम होते बघा या साईडला. भाई काय करशील, घातले राहून दे, बरं वाटते. पण निघूया आता घराच्या इथून. भाऊजी सगळं झालं पॅक वगैरे? काय काय टाकले? सगळं टाकलंय, थंडा बिंडा आहे थंडा बिंडा सगळं. चला तर काही सगळं बुके वगैरे सगळं काय घेतलंय आणि निघालो. वगैरे मी पूर्ण माल वगैरे भरलाय गाडीमध्ये. ठीक आहे ना. लागले इथं ट्रॅफिक, जामच ट्रॅफिक लागली. बाबा किती ट्रॅफिक आहे तुम्ही सांगा ना. गरम पण जाम होते गाडीमध्ये, कूलिंगच होत नाही गाडी, म्हणून सँडवरतीच राहिलो. बरोबर. किती फुल करू? अजून फुलच आहे. 2 वरती असल्यावर कूलिंग मध्ये जास्ती. काय आला, काय करत? ऊन लागतं का? हा एसीची हवा खाते. सो गाईज जस्ट आलोय, गाडी चालून वैतागलो. रास लांब बरं बाबा, डोंबिवलीला आहे ना म्हणजे खाऊ नाही इथे. बघा कसं मस्त पैकी केलंय सगळं, काय रेडी आहे. या आता आतमध्ये जाऊन बघू कसं सजवलंय तन्मयने. तन्मय कसं वाटतंय? हा चांगलं वाटतंय. एसी नाही का चालू? ओके कसे फुटतील एसी चालू केल्यावर? कोण लाव एसी? फुटून दे फुग. फुग कसे फुटतील? हो भाई. गाईज हार मोठा झालाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता आम्हाला जरा. असं लावायचं काही समजत नाही. मला जायला पाहिजे होता रे बरोबर. बघ ना बरोबर आणलं असता. भाऊजी कसा हार लावलाय? काय बिलबुक आणले? आणलंय सगळं बाबू. तर गाईज आमचा बॉस गायत्री पण आली आहे, प्रिया पण आली आहे. प्रिया कसं वाटतं दुकान? हा गायत्री कसं वाटतंय? हा हार कसा आहे? हाराचा थोडासा वाटायला लावलाय, वापस चेंज करू लावायला लागेल. भाऊजी काय यार, राज कसा वाटतं हार? हार कसा वाटतो तुला? हाराचा तवर पैसे दिले. कसा वाटतं हार? जास्ती फूट आणल्या, मला वाटतं 14 फूट आहे भाऊजी. 12 आहे? 10 फूट पाहिजे होता. रात जास्ती झाला तिकडे बघा. तर गाईस घाम तर जामच येतोय कारण की एसी बंद ठेवली आहे. कारण की आपल्या साईडला या साईडला पूजा, त्याच्यामुळे ताई आली आहे. या साईडला भाऊजी आलेत. वरतून केक पण आलाय. बाबा केक चक केले, पांबुरा केला का बघ. केक कुठून आलाय? पुण्यावरून आलाय केक.
धन्यवाद केक आल्याबद्दल. पण कसं वाटतं दुकान, जरा रिव्ह्यू द्या जरा चांगला वाला. लय भारी मस्त आहे की एक नंबर. एक नंबर. Guys, खूप छान दुकान आहे. सगळेजण कपडे लिहायला येत जा इथं. तू काय बोलशील? पनवेलची लोक अजून उरणची सगळी टाकलेलं आहे. कोणचं इथं कोल जवळच्या जवळ वॉशरूम. वॉशरूम नाही इथे. वॉशरूम नाही होता, त्याला चेंजिंग रूम केले मी. बघ चेंजिंग रूम केले. चेंजिंग रूम त्याच्यामध्ये लाईटी वगैरे लावू. हा तुला जायचं असल्याकडून. अगं आई तर पाठीमाग सारं बिल्डिंगचं दिले. ये इकडून ये. बँड कशी वाटते माहिती सांग. मस्त आहे. बाबा टाईप. बाबा मग डीजे बिजे लावल्यावर राडा आहे का दादा. बोलले कोणला बाय. कसं वाटतं दुकान, जरा जरा सांग. हा तुझं तोंड का पडल्यावर बरं नाही वाटत तुला. तू बरी आहेस. तुला विचारलाच नाही पण मी पण ओके झाला. ओपनिंग वगैरे तर झाली आणि मजा मस्ती तर माझी काहीतरी वेगळीच होती. वेगळाच माझा स्वॅग होता आणि प्रत्येक जण मला शुभेच्छा देत होता. त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही इथे उपस्थिती दाखवली, आयकोरा मेन्सवेअरला व्हिजिट दिलं प्रत्येकाने, त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद. आणि जी मजा होती, जो जल्लोष होता तो कायमच होता. आणि तुमचं प्रेम मात्र कधीच कमी नाही पडलं. आजही कमी नव्हतं, उद्याही कमी नसणार. आणि नक्कीच तुमच्यासाठी नवीन नवीन ऑफर द्यायचा प्रयत्न करेल. आता चला नाचूया. Thank you.
गाईज आईचे सगळे फ्रेंड्स आले बघा, मच्छी कोली लोक. हा 3 तारखेपर्यंत या 3 तारखेपर्यंत. तर गाईज बघू शकता सगळेजण वापस आलेत. मी काल त्यांना भेटला नाही. आता डीजे होता, तुम्ही लेट आले. आता झाला असता मस्त. हा बसा ना, या इकडे. जाम समोसा खान, 4-5 समोसा खान ती. तर गाईज अजून गर्दीच आपल्या आयकोरामेश्वर मध्ये. 10 वाजायला आले आणि निघायचं आता घरी. ऑलरेडी भरपूर टाइम झाला आहे आणि डीजे वगैरे फुल धमाल केली आणि ओपनिंग पण खूप मस्त झाली, ग्रँड ओपनिंग झाली. आता तर आपण निघतो थोड्या वेळात घरी. तेव्हा किती घाम बी येतो मला भाई, जाम बाहेर गरम होते आली सध्या तर. आणि त्याच्यामध्ये पण मी जॅकेट वेअर केलाय. काय करशील गाईस, गर्दी तर बिलकुल पण कमी होत नव्हती. मग आम्ही पूजा केली लास्टची आणि मग निघालो घरी.